नमस्कार. जय लवजी. जय हिंद मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अलगूज ही कादंबरी पाहत आहोत. तर याच मालिकेतला आजचा हा 7वा भाग. नामा आपली पूजा आटोपून गांजा उडून देवाशी बोलत बसला होता. घरात उदाचा घमघमाट पसरला होता. देवापुढील निरंजन स्थिरपणे जळत होतं. नामा देवाशीच बोलत होता. भैऱ्या, लेका तो येडा आहेस. खंड्याने म्हशा हे शेजारला बसले म्हणून काय बिघडलं? अरे माझा देवारा म्हणजे सर्कस आहे. सर्कशीत घोडी, कुत्री, वाघ, शेळी ही सारी कशी गुमान कसरत करतात, तसं तुम्ही ह्या नामा खरोत्याच्या सर्कशीत कसरत केली पाहिजे, असं म्हणून नामा हसत होता आणि गांजा उडून सर्वच्या सर्व दुरू गिळून मिटक्या मारित होता. हौसाला पाहताच नामाला आनंद झाला आणि हौसाई येऊन त्याला खेटून बसली. तशी नामाची गांजाची नशा अधिकच चढली. देवा, तुमचं देव पावलं. चिंतूचं लगीन ठरलं. हौसाबाई चेकळत म्हणाली. बहिणाबाईनं होकार दिला. नामानं निर्विकार चेहरा केला. देवापुढचं फूल सरळ करीत म्हणाला, तुला होकार मिळाला, बरं झालं. आता लवकरात लवकर लगीन करून घे भावाचं आणि मोकळे हो. पण एक अडचण आली आहे देवा. कसली अडचण? सांग. माझा भाऊ बळी उद्या रंगूला बघायला जाणार आहे. हौसाबाई क्षणात मरूर होऊन काळजीच्या स्वरात म्हणाले, बळी वंगाळ आहे देवा. ते बकऱ्याला काळीजच नाही म्हणून लगीन मोडली. त्याचा बाप आला पाहिजे. नामा खेकसला. मग हे देवस्थान काय कामाचं? मी हसत हसत जाळून टाकेन. हौसाला थोडा धीर आला. तरी पण म्हणाली, पर बळीचा नेम नाही. त्याच्यावर देवाची नजर असावी, नाहीतर तो घात करील. पण तू आपल्या भावाला इतकी का घाबरतीस? नामा वळून तिच्याकडेच पाहत म्हणाला, बहिणीचा घात भाऊ का करील? हे ऐकून हौसाचा चेहरा थोडा काळवंडला. डोळे पाणावले. ती शांतपणे बोलली, देवा, हे बळी माझा सक्का भाऊ नवा. तो माझा सावत्र भाऊ आहे. तो एक आईचा आणि मी नि चिंतू एक आईची. बळी थोरला. मी त्याच्या खालोखाल मी माझ्या मागचा चिंतू. बाप गेला तसा बळीच दौलतीचा धनी झाला. मग आमच्या आया गेल्या. घरात करता बळीच. त्यानं बापाची पोलीस पाटीलकीची सनद मिळवली. बरं, मी वयात आले. पण ह्या बळीनं माझं वाटोळं केलं. हुंडा द्यावा लागल म्हणून माझ्या लग्नाचा विचारच केला नाही. आणि चिंतूचं लगीन झालं आणि त्याचं पोट पाणी पिकलं तर तो दौलतीचा धनी होईल म्हणून तो चिंतूचं बी लगीन करीत नाही. मला तर बळीनं जन्मातच उठवली. माझा गळा कापला. असं म्हणून हौसानं डोळ्याला पदर लावला. आठवणी डिवसल्या गेल्या. जखमेवरचे खपले नकलताच रक्त गळू लागावं तसं घडलं आणि ती आपली कथा नामाला सांगू लागली. मी लग्नाच्या वयात आले, पण बळीनं माझं मनावरच घेतलं नाही. त्यानं 4,000 रुपये हुंडा घेऊन आपलं लगीन केलं आणि दुसऱ्याच वर्षी ती बहिली बायको सोडून दिली. आणि 4,000 हुंडा घेऊन दुसरी केली. हे बळीचं करणं गावाला पसंत नव्हतं. पण बळी कोणाचंच ऐकत नव्हता. कोणाशी सरळ बोलत नव्हता. मुलखातला गुन्हेगार, फरारी, चोर बळीच्या पदरी राहू लागला आणि त्यामुळे बळीचा दरारा वाढला. गावावर वचक बसली. बळी बेबंद झाला.
ते कुणाचंच ऐकत नव्हता, भीत नव्हता. माझं वाढतं वय वाढत होतं. मला मागणी येत होती, पण मी नवरी तेसनी पसंत होती. पण बळीच बोलणं आणि बघणं वागणं बघून पाहुणं बिचकू लागलं. काहींनी धीर केला आणि म्हणाले, तुम्ही मुलखाचा हुंडा घेता, मग आम्हासनी किती देणार? तसा बळी तरकटला. हुंडा मागणाऱ्याला त्यानं टाकून दिला. हुंडा मागणाऱ्याला त्यानं हटकून दिलं. हुंडा मागणाऱ्याला त्यानं हाकलून दिलं. 4 वर्षात माझ्या बरोबरीच्या मुली लग्न करून भराभरा सासरी आल्या. काही जणी सणावारी माहेरी येऊ लागल्या. कितीक जणीसनी पोरबाळा झाली आणि मी कायमचे खितपत पडले. पुढं माझ्या वयाचा नवराच उरला नाही. त्या वारणाखोऱ्यात जे नवरं होतं ते माझ्या परास लहान होतं आणि नवरी थोरली. म्हणून मग मला कुणीच पास करीना झालं. मग एक नवीच भूमिका उठली. हौसाचा पाय घसरला. असे गाव बोलू लागला, मारणाराचा हात धरता येतो. पण बळीने त्याची बी दखल घेतली नाही. तो कान पाडून सारा ऐकत होता. तरुणपणी माणसाच्या पायाखालची वाट शेवाळून जाते. त्या वाटेवर चालणारा घसरतो. मी जपून चालले नाही. मला ते जमलं नाही. मी तरुणपुरात मुसमुसत होते. त्या धुंदीत मला काहीच उमजलं नाही. एकदा माझा पाय घसरला आणि आणि मग परत परत घसरू लागला. काही दिवसांचं उपाशी मन वढाळ जनावरासारखं चारा दिसल तिथं तोंड घालू लागलं. रोज नवा चारा हुडकू लागलं. बळीनं आपलं वाटोळं केलं ह्याचा मी सूड घेऊ लागले. मी त्याचा दरारा झुगारून आणि त्याच्याकडे येणाऱ्या चोर दरोडेखोरांना यांना बी मी आपल्या नादी लावलं. अगदी त्याच्या नाकावर टिचून मी बळीच्या दोस्तांचीच लूट केली. माझ्या वागण्याची गावाला किळस आली. पण कुणीच उघड बोलत नव्हता. मोठ्यानं शेण खाल्लं तर त्या औषधाला आणि गरिबानं खाल्लं तर ते पोटाला. हे जगाचा न्याय आठवून शाळेत गप्प बसले. पुढं हनुमा पाटलाची बायको मेली आणि एकाच महिन्यात हनुमा बायको शिकू लागला. मग तो फिरत फिरत घेऊन माझ्या बाजारात पडला. आबरू वाचावी, हुंडाई द्यावा लागणार नाही असा विचार करून बळीनं माझं लग्न जुळवून लावलं. बोलता बोलता हौसाबाई थांबली आणि जरा दम घेऊन म्हणाली, आपण हनुमाचं रूप रंग काही पाहिलं नाही की कसली तक्रारही केली नाही. आपणाला फक्त कुंकवाची गरज होती हे ती बोलली नाही. शेताळ चोरी आणि नवऱ्याड शिंदळकी हे शिकून तरबेज झालेल्या रंगेल हौसानं 2 अश्रू ढाळले. हौसाची ती कहाणी ऐकून नामासारख्या बिलिंदर माणसालाही तिची दया आली. त्याला ती रडत असलेली हौसा अधिकच मोहक दिसली. तो तिला खालीवर न्याहाळीत म्हणाला, रडू नका, मी बळीची वाचा बंद करतो, तू वाईच हस बरं. हौसा खुदकन असली. सवयीप्रमाणे तिने छातीवरचा पदर भरकन वर घेतला आणि म्हणाली, देवा, आता मला तुमच्या वाचून कोणाचाच आधार नाही. असं म्हणून तिनं नामाचा तो दमदीनी देह पाहून घेतला. तिच्या तरल नजरेनं नामाचं मन बेबंद झालं. त्यानं उगीच देव्हाऱ्यातला उद्याचा धूर उडाळला. अंगावर चिमटीत घेऊन अंगारात तिला म्हणाला, हौसा चल मोरे. हौसा हसली. सरकन पुढं सरकून नामाला खेटून बसली. त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहत गालात हसली आणि म्हणाली, एक गोष्ट बोलू? बोल. काय बोलायचं ते आजच बोल. नामाचा आवाज बंद करला. हौसाने अंगारासाठी पुढे केलेला त्याचा हात तसाच धरून ठेवला आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत होता. आणि मग हौसा आपला हात नामाच्या हाती तसाच ठेवून खाली पाहत म्हणाली, देवा, लक्ष्मणा माझा नवा, मी त्याचे सावत्र आहे. वडाची साल पिपळाला लावणार नाही आणि पाटील केव्हा राग म्हणतील याचा भरोसा नाही. आता नुसती हाडं उरल्या ती. तेव्हा
त्यांच्या मागे हा लक्ष मला घडीभर बी घरात राहू देणार नाही. मग काय करू? नामानं धुंदवून विचारलं. माझी खूस पिकवा. हौसा लाजली. तिचा आवाज लोण्यासारखा झाला. खूस कशी पिकू? नामाचं डोकं सुन्न झालं. घशाला कोरड पडली. ऊर धडधडू लागला. कशी बी पिकवा. तुम्हाला वाटेल तशी पिकवा. असं म्हणून हौसानं हळद जीभ चावली आणि त्या शब्दांनी नामा बावचळला. त्याची सर्व गात्र बधीर झाली. जिभेला सोकट पडून हृदयात भयंकर उलथापालथ होऊ लागली. त्यानं हौसाचा हात हळूच दाबला. एक वाऱ्याची झुळूक यावी आली आणि देवापुढील निरांजनाची ज्योत डगमगू लागली. धडपडून गिरक्या घेऊ लागली. मग ती नामाची विलक्षण अवस्था पाहून हौसा लाजली आणि हळूच मागे सरकली. जसा नामा भानावर आला. त्यानं चटकन पुढे सरकून हौसाचा हात सोडून दिला. दिव्याला हाताचा आडोसा दिला आणि ती जगमगती ज्योत सावरली. मग तो विचारमग्न झाला. हौसा म्हणाली, कसला विचार करता? तुझ्या खुशीचा. मग काय ठरलं? ती पिकणार. कवा? आता वेळ लागणार नाही. नामाचा कापरा झाला आणि एकदम त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं. सकाळी लवकर उठून रंगून वेणी फणी केली. आंघोळ करून ती आत आली. तोच बहिणाबाईनं तिच्या पुढ्यात सुभर दागिनं ठेवलं आणि म्हणाली, हे दागिने अंगावर घाल, नवं रेशमी लुगडं नेस. चल लवकर वाटा बरं. हे दागिने पाहून रंगूला नवल वाटलं. ती हसत म्हणाली, आई, आज का कसला सण आहे का? हो, तसंच आहे, बहिणा म्हणाली. मी आज तुला असे सजून बघणार आहे. तिनं रंगूच्या पाठीवरून हात फिरवला. आज आपल्या घरी मानगावचा बळीपाटील येणार आहे, ही गोष्ट बहिणानं रंगूला कळू दिली नाही. मग रंगून एक एक दागिना अंगावर घातला. कोल्हापुरी घार, सर, पुतळ्यांची माळ गळ्यात घातल्यानंतर तिची छाती अधिकच विशाल भासू लागली. कानात फुलाचे झुबे घालताच ते तिच्या गालावर गडबडू लागले. नितीचा चेहरा फुलासारखा खुलला. गोऱ्या मनगटात सोन्याची पिवळी गोखरं जडू लागली आणि पायातील शिंदेशाही तोड्यांनी तिच्या त्या गोऱ्या पुटऱ्यांची शोभा वाढवली. रंगू अंगात हिरव्या रंगाची तंग चोळी घालून आणि त्याच रंगाची रेशमी पातळ नेसून बहिणापुढे उभं राहिली. रंगूचा तो थाट व ते रूप पाहून बहिणाचे डोळे दिपले. माणसानं इतकं देखणं नसावं, असं म्हणून ती घरात गेली आणि मुठभर मिरच्या घेऊन तिनं रंगूची दृष्ट काढली आणि रंगूला जवळ घेऊन म्हणाली, रंगू, दागिना अंगावर शोभतो तशीच लेकीची शोभा सासरी वाढती. कुलपातल्या सोन्याला किंमत नसती, तसंच माहेरी असलेल्या लेकीच असतं. सोन्याला कुलपात मळ चढतो आणि माहेरी लेकीचा कंटाळा येतो. रंगू हू हू म्हणून ऐकत होती. आईच्या त्या बोलण्याचा तिला अर्थच लागत नव्हता. तिला बहिणाचं बोलणं नवं नवं वाटत होतं. तोच बहिणा म्हणाली, मी देवळात जाऊन येते. बापू आला की त्याला जेवण वाढून वाटप. असं म्हणून ती बाहेर पडली आणि हौसाच्या घराकडे गेली. रंगूचा तो थाट पाहून बापू आश्चर्यचकित झाला. तिला पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत न्याळू लागला आणि म्हणाला, रंगू, आज ही कसली दिवाळी? मला माहित नाही. रंगू बापू पुढे सरळ उभी राहिली आणि म्हणाली, आईने सांगितलं म्हणून मी एक खोगीर घालून बसले आहे. रंगू, बापू तिच्या देहाचा प्रत्येक अवयव निरखित म्हणाला. जेव्हा नवरी पाहण्यासाठी कोणीतरी पाहुणा येणार असतात त्याच वेळी मुली अशा सजून बसतात. मला पाहायला कोणी येणार नाही, रंगू चिडून म्हणाली. आणि आलात तर तू येणार, असं म्हणून ती हसली. तिच्या गोऱ्या गालावरचं ते हास्य फुलतात ते अधिकच सुंदर दिसू लागली. पुढं बापूचं बोलणं ऐकून न घेता तिने त्याला जेवण वाढलं. बापू गुमान जेवू लागला.
त्याच्या त्या अबोलपणानं पुन्हा ती बेचैन झाली आणि त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली, का बोलत का नाहीस? बोलू का जेऊ? बापू खाली पाहत म्हणाला. आणि जरी बोललो तरी तो ऐकून घेशील तर ना? जेवताना बोलता येत नसल तर डोळ्यांना बघावं तरी. रंगू त्याच्यापुढे बसून म्हणाली, की माझ्याकडे पाहताना तुझ्या घशात घास अडकून बसला. नको, बापू म्हणाला. मी जर तुला पाहिलं तर तुला माझी दृष्ट लागेल. खोटं, रंगू म्हणाली. माणसाला माणसाची दृष्ट लागल. मग मी काय माणूस नव्ह का? बापू किंचित चिडक्या स्वरात विचारलं आणि रंगू म्हणाले, तू माणूस नवस. मग कोण? बापूला राग आला. तो चरफडतच म्हणाला, खरंय, आता तू माणूस मुळीच नाहीस. रंगू म्हणाली. बापून हात धुवून विचारलं, मग मी कोण, भूत आहे का? तू तू माझा देव आहेस. आणि देवाची दृष्ट माणसाला लागत नसते. हे ऐकून बापू चकित झाला. तो उठून भिंतीला पाठ लावून उभा राहिला. त्याने रंगूला निहाळू लागला. रंगू त्याच्यापुढे उभी होती. ती आपले सारे प्रेत डोळ्यात आणून घेऊन त्याच्याकडे पाहत होते. क्षणात एक चमत्कार घडला. दोन नजरा एकमेकीवर टक्करल्या आणि लगेच दोन हृदयात विजा कडाडल्या. क्षणात दोन्ही देहात विद्युत संचार झाला. रंगूच्या मनाचा तोल गेला. ती विचलित झाली. पदराशी चाळा करू लागली. नजर भुईसपाट झाली. रंगू, बापून हाक मारली. धनुष्याचा बाण सुटावा तशी ती पुढे धावली आणि गपकन बापूच्या बाहूत गडप झाली. तो पहिला स्पर्श, त्यानं ती मोहरून गेली. भान हरपली. त्याला बिलगून काहीतरी बोलावं म्हणून तिचे ओठ थरथरू लागले. परंतु त्या स्थितीत रंगून शब्दच विसरली. जग विसरली आणि स्वतःलाही विसरून बसली. एका नव्या आनंदात, नव्या उन्मादात भान हाकून बसली. रंगू, बापू तिला हृदयाशी धरूनच उद्गारला. तशी रंगू भरकन मागं सरकून उगीच हसत पदराचा चोळामोळा करू लागली. परंतु तिच्या हृदयाची दौड, तो उन्माद आणि देहात भरलेला तो कंप, हे सारं कायम होतं. ओठ थरथरत होते. बापूकडे पाहण्याचं सामर्थ्य ती हरवून बसली होती. फक्त लहान मुलासारखं हसत त्याला पाहत होती. पापण्याची पलकं पाहून ती फक्त हसत होती. उशिराने ती म्हणाली, मला आज देव पावला. बापू काहीच बोलला नाही. त्या धुंदीतच तो मळ्यात गेला. मग रंगूची चपळ नजर त्याच्या पाठीमागे दौडू लागली. तिचा जीव वाराहुरा झाला. त्या पहिल्या स्पर्शानं तिच्या देहावर आज अमृत वर्षाव केला होता. तो वर्षाव तसाच अखंड व्हावा. आपण त्यात भिजून जावं, चिंब व्हावं आणि त्या बाहूत जन्मोजन्मी तसंच राहावं, असं तिला वाटू लागलं. तिची तरल नजर सूर्याकडे वळून मग ज्या वाटेनं बापू गेला त्या वाटेनं धाव घेऊ लागली. तिचा जीवच वेडावला. धन्यवाद.